नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या अशा अपॉर्च्युनिटीबद्दल बोलणार आहोत. जेव्हा आपण फ्रेशरसाठी किंवा या अगदी इंजिनिअरिंग करून किंवा कोणतेही ग्रॅज्युएशन करून बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण पहिल्या जॉबचा किंवा नंतरच्या दुसऱ्या-तिसऱ्या जॉबचा विचार करतो, तेव्हा एक बऱ्यापैकी आपल्यासमोर प्रश्न असा असतो, की आता जॉब कसा बघायचा? याच्यामध्ये ज्या काही अपॉर्च्युनिटीज, संधी आपल्यासमोर उपलब्ध असतात, त्याच्यापैकी एक अतिशय महत्त्वाची जी गोष्ट असते, ती असते आपल्या नेटवर्कमधून मिळणाऱ्या माहिती. आपले जे कॉलेजचे टी-पी-ओ वगैरे असतील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर किंवा आपले सीनियर असतील, त्यांच्याकडून मिळणारी माहिती. त्याचबरोबर मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये बाकीचे चॅनल्स आहेत, जे मीडियम्स आहेत, त्याच्यामधून मिळणारी माहिती. याच्या व्यतिरिक्त एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ॲज अ कॅन्डिडेट आपल्याला नुसतं वाट बघून फायदा नाही. आपण पण हातपाय मारले पाहिजेत. त्यासाठी जर कोणत्याही स्पेसिफिक एखाद्या चांगल्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन जर आपण चेक करू शकलो, तर तिकडे मग आपल्याला बऱ्यापैकी संधी मिळतात. त्यासाठी आज आमचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतोय. साधारण मुंबई, पुणे साधारण 0 to 2 आपण लोकेशन वाईज सर्च करू शकतो किंवा आपलं जे अनुभव असेल फ्रेशर किंवा अनुभवी व्यक्तींसाठी असतील त्याप्रमाणे पण आपण सर्च करू शकतो. तुम्हाला माहिती आहे आजचा विषय Accentureचा आहे. तुम्हाला Accentureबद्दल माहिती असेल. Accenture एक खूप बिग 4 जे म्हणतो आपण कन्सल्टिंग फर्म्स जगामधल्या, त्याच्यामधली एक Accenture आहे. त्यांच्या Wikipedia पेजवर त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो साधारण 69-70 बिलियन डॉलर्स होता आणि 7,79,79,000 एम्प्लॉईज त्यांच्याकडे होते. तर अशी बलाढ्य कंपनी आहे. आता याच्यामध्ये समजा जर मला माहिती नसेल, की Accentureमध्ये कोणत्या प्रकारचे जॉब माझ्यासाठी मी जर फ्रेशर असेल तर उपलब्ध असतील. तर एक साधी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवतो आज. आणि ही जी पद्धत आहे आपण फक्त Accentureसाठीच नाही तर बाकीची कंपनी तुम्हाला तुमच्यासाठी जे टार्गेट कंपनी असतील, ज्या कंपनीमध्ये मला जॉब हवा आहे, त्या अशा कंपन्यांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे सर्च करू शकता सेम लॉजिक. आता प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी असू शकते, की ते कोणत्या प्रकारच्या व्हॅकन्सीज किंवा कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज या पब्लिकली उपलब्ध करून देत असतील, हा त्यांचा स्वतःचा प्रश्न असतो. पण बऱ्यापैकी माहिती उपलब्ध असते. हे माझं निरीक्षण आहे. जेव्हा आपण Accentureच्या वेबसाईटवर जातो accenture.com/in तेव्हा करियर टॅब क्लिक केल्यानंतर सर्च फॉर जॉब जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा इकडे हा आपल्याला मेसेज येतो, "देअर आर 10,000 न्यूअर जॉब लिस्टिंग्ज टू सी मोर रिफाईन युअर सर्च." आता या पेजवर आल्यानंतर कोणकोणत्या प्रकारे 10,000 रिझल्ट्स दाखवतो तो इंडियासाठी. हे अतिशय महत्त्वाचं आहे. लोकेशन्स कोणते आहेत बघा. अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोची, कलकत्ता, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, न्यू दिल्ली, नोएडा, पुणे, तिरुवनंतपुरम. आता याच्यामध्ये जर माझं म्हणणं असं असेल, की तुम्हाला स्वतःची जर प्रगती करायची असेल, तर पुण्या-मुंबईपुरते मर्यादित न राहता बेंगलोरमध्ये 14,500 अपॉर्च्युनिटीज आहेत. यावरून तुम्हाला कोणत्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे लक्षात येईल. हैदराबादमध्ये जवळ-जवळ 5,000, गुरुग्राममध्ये 4,500, मुंबई आपण जर आपलं जर महाराष्ट्राचा विचार केला, तर मी नागपूर पकडलं समजा. मुंबई, नागपूर, नवी मुंबई आणि पुणे. तरी आपल्याकडे साधारण हा जेव्हा फिल्टर आपण लावतो, या 4 लोकेशनसाठी साधारण 8,411 रिझल्ट्स त्याला आपल्याला दाखवतो. याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे फिल्टरिंगचा, त्याच्यामध्ये एरिया ऑफ इंटरेस्टनुसार पण आपण करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्लाउड, कन्सल्टिंग, कॉर्पोरेट फंक्शन्स, क्रिएटिव्ह डिझाइन वगैरे, वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त हे जे आहे 0 to 2 इयर्स म्हणजे फ्रेशर्ससाठी जॉब्स किती आहेत? म्हणजे हे जे आहे 0 to 2 इयर्स म्हणजे फ्रेशरसाठी किती जॉब्स उपलब्ध आहेत, हे जर आपण लक्षात घेतलं, तर साधारण याच्यामध्ये तुम्हाला बघा किती हा हा जर आपण अप्लाय केला फिल्टर 0 to 2 इयर्सचा 1,805 जॉब्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत. ते पण फक्त फ्रेशरसाठी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण फिल्टर काय केलं होतं? मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि त्याचबरोबर आपण एक्सपिरियन्समध्ये 0 to 2 इयर्स असं दाखवलं. त्याच्यामध्ये 1,805 रिझल्ट्स आपल्याला आलेले आहेत. आता याच्यामध्ये आता ऑब्व्हियसली ही जे ह्या ज्या एरिया ऑफ इंटरेस्ट आहेत, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचं तुम्ही एम-बी-ए करत असाल, अ, बी-कॉम करत असाल, बी-एस-सी करत असाल किंवा इंजिनिअरिंग करत असाल किंवा कोणती ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशननुसार तुम्ही हे सर्च करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता ही एक सामान्य पद्धत झाली चेक करण्याची. मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये जॉब बघा. ऑब्व्हियसली तुम्हाला तुमचे ऑप्शन्स आहेत ते ओपन ठेवावे लागतील. सध्याची मार्केटची कंडिशन जर आपण पाहिली, तर कोणत्याही प्रकारचा जॉब आपल्या एरियामध्ये, आपल्या एरिया ऑफ पॅशन किंवा एरिया ऑफ एक्सपिरियन्स किंवा एरिया ऑफ एज्युकेशन मिळत असेल, तर 100% तो आपण घेतला पाहिजे आणि जेवढे आपण ॲम्बिशियस राहू सुरुवातीच्या काळामध्ये,
तेवढा त्याचा फायदा आपल्याला करिअरमध्ये नक्कीच होईल. याच्यामध्ये मी जर समजा तुम्हाला उदाहरणार्थ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा ऑपरेशन डिलिव्हरीमध्ये 1412 जॉब्स आहेत. इंडस्ट्रीजमध्ये 231 आहेत. मार्केटिंग एंड कम्युनिकेशन 31, इंजिनिअरिंग एंड मॅन्युफॅक्चरिंग 8, क्रिएटिव्ह एंड डिझाइन 23, कॉर्पोरेट फंक्शन्स 4. अ, समजा तुम्हाला उदाहरण देण्यासाठी जर मी समजा टेक्नॉलॉजीमध्ये 16 जॉब्स आहेत. टेक्नॉलॉजी जर सिलेक्ट केलं मी, तर वेब डेव्हलपर, न्यू असोसिएट वेब डेव्हलपर, कस्टम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असोसिएट, ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनिअर, मार्केटिंग प्लॅटफॉर्म ऑटो ऑटो असोसिएट, वेब डेव्हलपर असोसिएट अशा प्रकारच्या उपलब्ध आपले संधी उपलब्ध आहेत मुंबईमध्ये. आता हे टेक्नॉलॉजीच्या ऐवजी मी जर ऑपरेशन एंड डिलिव्हरीमध्ये गेलो, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आहेत. त्याच्यामध्ये कॅपिटल मार्केट ऑपरेशन्स, प्रोक्युरमेंट ऑपरेशन्स, सप्लाय चेन, कॅपिटल मार्केट्स, इनबाउंड सेल्स, वेअरहाऊस ऑपरेशन्स, 118 पेजेस इकडे आपल्याला दिसतायत. आता मी जर समजा याच्यामध्ये 118 लास्ट जर गेलो, तर ऑर्डर टू कॅश ऑपरेशन्स, कस्टम कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन असोसिएट मेसेजिंग अशा प्रकारचे जे तुम्हाला हे सगळं हे करावं लागेल, चेक करावं लागेल. कारण याचं असं आहे, की मला जोपर्यंत माझ्या आवडीचा जॉब मिळत नाही, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सर्च करण्यासाठी जर तुम्हाला एखादी स्पेसिफिक तुम्हाला जर काही अ, याच्यामध्ये मला टाकायचं असेल, की एआय. आता एआय टाइप केल्यानंतर आपल्याला एआय सायबर सिक्युरिटी फॉरवर्ड डिप्लॉयड इंजिनिअर किंवा एआयशी रिलेटेड जे काही त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते येतंय. त्याच्याऐवजी मी जर डेटा सायंटिस्ट हा जर जॉब हे जर क्लिक केलं मी, तर आपल्याला बिझनेस ॲडवायझर असोसिएट 24 रिझल्ट्स दाखवतोय. आता याच्यामध्ये 3 फिल्टर झाले. फिल्टर 6 केलेत आपण. लोकेशन 4, डेटा सायंटिस्ट आणि 0 टू 2 इयर्स असं आपण सिलेक्ट केलेलं आहे फिल्टरमध्ये. त्यामुळे तो तो आपल्याला एस-एन-जी-ओची वेबसाईट आपल्याला 24 रिझल्ट दाखवतात. तर मी जर याच्यामध्ये बिझनेस ॲडवायझर असोसिएट क्लिक केलं, त्या जॉबबद्दलची माहिती मला मिळवायची असेल, तर 11 दिवसापूर्वी ही पोस्टिंग झालेली आहे. स्किल्स रिक्वायर्ड मार्केटिंग ऑपरेशन्स, अकाउंट मॅनेजमेंट डेझिग्नेशन, 1 टू 3 इयर्स एक्सपिरियन्स, अबाउट एसेंच्युअर वगैरे, वगैरे. रीड फुल जॉब डिस्क्रिप्शन असं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर द जॉब नवी मुंबई फुल टाईम एक्सपिरियन्स 0 टू 2 इयर्स. स्किल्स रिक्वायर्ड मार्केटिंग ऑपरेशन्स क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन हे लक्षात घ्या. आणि पुढचे सगळे त्याचे डिटेल्स त्यांनी तिकडे दिलेले आहेत. क्वालिफिकेशन, एनी ग्रॅज्युएशन, लोकेशन नवी मुंबई, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी स्टेटमेंट, इम्पॉर्टंट नोटीस वगैरे. आणि इकडे मी जेव्हा क्लिक करतो अप्लाय फॉर दिस जॉब, तेव्हा आपली जी माहिती आपला रिझ्युमे वगैरे जो आपला आपण तयार करून ठेवलेला असेल किंवा आपली शैक्षणिक पात्रता वगैरे जे काही आपला इंटर्नशिप वगैरे असतील, त्या सगळ्याची डिटेल्स आपल्याला इकडे सबमिट करावं लागतील. ईमेल, पासवर्ड केल्यानंतर तुमचं साइन इन होईल. ईमेल आणि पासवर्ड तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला साइन इन करता येईल आणि साइन इन केल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला हे ॲप्लिकेशन स्टार्ट करता येईल तिकडे. मी साइन इन डिटेल्स दिलेले नाहीये, त्यामुळे तो पर्सनल नेम वगैरे विचारतोय. हे क्रिएट एसेंच्युअरच्या वेबसाईटवर तुम्ही जेव्हा पोर्टलवर रजिस्ट्रेशन कराल, तेव्हा तुम्हाला त्या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीसाठी किंवा मल्टिपल अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करता येईल. एवढी ही साधी पद्धत आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, की एक बऱ्यापैकी मी जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो किंवा पालकांशी बोलतो, तेव्हा त्यांना असं वाटतं, की मी अप्लाय केला आहे आणि आता कंपनीची जबाबदारी आहे, की ते मला बोलवतील. तर कंपनीला गरज नसते. त्यामुळे होतकरू किंवा गरजवंत आपण असल्यामुळे आपणच फॉलोअप केला पाहिजे किंवा आपणच सतत ज्या ठिकाणी अप्लाय करता येईल त्या ठिकाणी केलं पाहिजे. अगदी अ, मला इथे अप्लाय केल्यानंतर मिळेल की नाही ही शंका-कुशंका मनात न आणता आपलं क्वालिफिकेशन आणि त्यांची रिक्वायरमेंट जर मॅच होत असेल तर अवश्य अप्लाय करा. यू नेव्हर नो कारण ते जे अप्लाय न करून वाट बघत बसण्यापेक्षा 1000 ठिकाणी अप्लाय करून त्यातले जर 50 तुम्हाला रिस्पॉन्स आले तरी पण खूप चांगली गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. जेवढे तुम्ही जास्त अप्लाय कराल तेवढं तुम्हाला मार्केटची पण माहिती मिळेल. कोणत्या प्रकारचे स्किल सेट त्यांना लागतायत, कोणत्या प्रकारचे क्वालिफिकेशन लागतायत, कोणत्या लोकेशनमध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आहेत, कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आहेत. याच्यावरून आपल्याला पुढची सगळी आपली जी करिअरची आता बऱ्याच मुलांचं असं असतं, की मला मुंबईला नाही जायचं ऑब्व्हियसली. ती एक चुकीची पद्धत असली विचार करण्याची तरी पण मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला स्वतःची लायकी कळते, हे लक्षात घ्या. मी असं म्हणत नाही, की बाकी ठिकाणी सोपं आहे. पण मुंबईमध्ये आल्यानंतर तिथे इतक्या प्रकारची माणसं मिळतात कंपॅरेटिव्हली कंपेअर टू रिमेनिंग महाराष्ट्र. त्यामुळे आपली प्रगती बाकीची जी पण आहे, प्रोफेशनल प्रगतीबरोबरच वैयक्तिक प्रगती, मानसिक प्रगती, सार्वजनिक प्रगती पण होते. समाजामध्ये कसं वागायचं वगैरे, वगैरे. त्याचा पण फायदा आपण घेतला पाहिजे. कारण
सध्याची परिस्थिती अशी आहे, की आपलं जे कॉम्पिटिशन आहे, ते कोणत्याही क्षणी, कोणत्याही प्रकारे बदलू शकतं. त्यामुळे आपल्याला सर्व ठिकाणी स्वतःला कंडक्ट करण्याची, स्वतःला मॅनेज करण्याची, स्वतःला कॅरी करण्याची तयारी असली पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागेल. ऑपरेशन आणि डिलिव्हरीमध्ये पुण्यामध्ये 49 जॉब्स आहेत. इंडस्ट्रीमध्ये 2 आहेत. आय-टी कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह, इन्फ्राटेक सपोर्ट प्रॅक्टिशनर आपण अजूनही फुल टाईममध्येच आहोत आणि 0 to 2 इयर्समध्येच आहोत. आता तुम्हाला जर अनुभव जास्त असेल 2 किंवा 5 वर्षाचा, तर तुम्हाला इकडे अजून जवळ-जवळ 3,000 2 ते 10 वर्ष तुमचा अनुभव असेल, तर जवळ-जवळ 3,000 अपॉर्च्युनिटीज इकडे उपलब्ध आहेत पुण्यामध्ये फक्त. त्यामुळे अशी जे आपलं असेल सर्च जो आहे, तो आपल्याला करता आला पाहिजे. जेणेकरून सर्च केल्यानंतर आपली जी झेप आहे किंवा आपली जी आवड आहे किंवा आपली अँबिशन आहे किंवा आपली कॅपॅसिटी आहे, त्यानुसार आपल्याला तिकडे सर्च करून आपल्या जॉब्स, आपली रिझ्युमे, आपलं एक्स्पेक्टेशन्स आणि उपलब्ध असलेली संधी याला जर आपल्याला मॅच करून त्याप्रकारे आपल्याला जर सतत सातत्यपूर्ण आपला जॉब ॲप्लिकेशन्स करता आले, तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल आणि अतिशय सोपं आहे. तुम्हाला कोणाला काही पे करायची गरज नाही वगैरे, वगैरे. एस-एच-ओची पब्लिक वेबसाईट आहे. एस-एन्च्युअरची पब्लिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय. कोणत्या प्रकारची प्रोप्रायटरी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे दिलेली नाहीये. त्यामुळे तिकडे जे उपलब्ध आहे तेच तुम्हाला दाखवतोय. आता हे जर मी तुम्हाला जर इंडियाचं बघायचं असेल, आपण जर सगळे फिल्टर्स क्लिअर केले, तर तुम्हाला लक्षात येईल फुल टाईम 38,000 जॉब्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जर फ्रेशरसाठी बघायचं असेल तर 6,300 जॉब्स फ्रेशरसाठी आहेत आणि मग आपण मगाशी त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं होतं मुंबई लोकेशन्स त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, परत एकदा दाखवतो मी. व्हिडिओ जास्त लांब करत नाही. मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर अशा प्रकारे मी जेव्हा सर्च करतो, तेव्हा 8,411 त्याने आपल्याला अपॉर्च्युनिटीज दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पण फक्त आपण सगळ्या अपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यामधल्या 1,805 अपॉर्च्युनिटी ह्या फ्रेशर्ससाठी आहेत. 1,805 तर तुम्हाला अशा प्रकारे नक्की अप्लाय करता येईल. या संधीचा अवश्य फायदा घ्या. पब्लिक नॉलेज आहे. कोणालाही काही पेमेंट करायची गरज नाही. आणि ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे करिअरशी निगडीत अपॉर्च्युनिटी, संधी आणि त्याचबरोबर माझं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण, ज्ञान म्हणत नाही मी, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. मध्ये काही काही 6 महिने 7 महिन्याचा गॅप पडला होता. कारण माझ्या करिअरमध्ये पण मी ट्रान्झिशन केलेलं आहे. मी दुबईमध्ये आता सेल्स डायरेक्टर म्हणून काम करतोय एआय आणि सायबर सिक्युरिटीमध्ये. त्यामुळे तो जो प्रवास मी फक्त तुम्हाला सांगतच नाही, की स्वतः पण त्या ट्रान्झिशनमधून जातोय. त्यामुळे अशा प्रकारची माहिती तुम्हाला जर तुमच्या पुढे असणाऱ्या माणसांनी ठेच खाऊन तुम्हाला जर अशा प्रकारची माहिती दिली, तर त्याचा अवश्य तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तर ही जॉब अपॉर्च्युनिटीज आपण यापुढेही अशाच पोस्ट करत राहू. बऱ्याच दिवसानंतर मी हे पोस्ट करतोय. अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मेजॉरिटी 80-90% मंडळी हे सबस्क्राईब करत नाहीत. मी माझ्या YouTube चॅनलवर कोणत्याही प्रकारचा टाईमपास मटेरियल टाकत नाही. करिअरशी निगडीत सर्व गोष्टी असतात त्या पण मराठीमध्ये. अगदी इंग्लिशमध्ये मी करू शकत असतो तरी पण, कारण मला माहिती आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या मंडळींसाठी अशा प्रकारची माहिती मिळणं खूप दुरापास्त होतं. अशा प्रकारची माहिती कोणी देत नाही आणि याचा मी स्वतः बळी पडलेलो आहे. त्यामुळे ही जर माहिती माझ्याकडे असेल आणि मी तुम्हाला देऊ शकलो, तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल याची मला 100% खात्री आहे. म्हणून ही सगळी गटाटोप करतोय. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे शेजारी-पाजारी, सीनियर, ज्युनियर सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जेणेकरून अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत, त्याचा आपल्याला फायदा उचलता आला पाहिजे. धन्यवाद.